वस्त्रांची रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा, कलशाभोवती 2 वस्त्र गुंडाळावी, त्यावर ताम्हण ठेवून त्यावर गणरायाची स्थापना करावी. त्यानंतर त्याची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत व्हायला गंध, अक्षदा, फूल, वस्त्र हे सगळं घ्यावं. फुलं लाल रंगाची असावीत, दुर्वा अवश्य असाव्या. हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार जरूर करावा. कित्येक लोक संकष्टीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपवास करतात, परंतु तसा उपवास सर्वांच्या प्रकृतीला झेपेलच असं नाही. तर बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात, जे बऱ्याचदा वातूळ असतात. असा उपवास करण्यापेक्षा आणि प्रकृती बिघडून घेण्यापेक्षा तो न केलेला बरा. या उलट दिवसभर फलाहार करावा आणि रात्री पूर्णान्न भोजन करावं. असा उपवास आरोग्यदायी सुद्धा असतो आणि शास्त्रोक्त सुद्धा असतो. तपश्चर्येचा तना मनाला निर्मळ आनंद मिळतो आणि झोपही छान लागते. या उपवासामध्ये रात्री उपवास सोडताना कांदा, लसूण, बीट, गाजर, फणस हे पदार्थ खाण्यास मनाई आहे. या दिवशी उपवासा इतकेच उपासनेलाही महत्व आहे. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सानिध्यात राहावे, गणरायाची संध्याकाळी पूजा करावी, अभिषेक करावा, आरती करावी. तसंच गणरायाच्या मंत्राचाही जप करावा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जमेल तसा जप करावा. शक्य असल्यास अथर्वशीर्षाचं पठण करावं. ते तुम्ही एकदा म्हणू शकता. शक्य असेल तर 11 वेळा किंवा 21 आवर्तनं चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला करायला जमली तर अतिउत्तम. त्याचे अनेक दिव्य अनुभव भक्तांना येतात. अगदीच शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं, म्हणजे ऐकावं. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू मात्र शुद्ध असावा. आपलं कर्म चांगलं असावं, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही. बऱ्याच घरांमध्ये कुलाचाराचा भाग म्हणून चतुर्थीचा उपवास केला जातो आणि चतुर्थीचा उपवास घरात येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेलाही करायला सांगितला जातो. परंपरागत हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं असतं. पण जेव्हा तुमच्या शरीराला उपवास झेपेनासे होतात, वय होतं, तेव्हा मात्र तुम्ही या संकष्टी चतुर्थी व्रताचं उद्यापन करू शकता. चतुर्थीचं उद्यापन केल्यानंतर चतुर्थीचे उपवास करण्याची गरज नसते. बऱ्याच तरुण मुलं मुली सुद्धा हे चतुर्थीचं व्रत करतात, चतुर्थीला उपवास करतात. गणपती बुद्धिदाता आहे आणि म्हणून गणपतीच्या उपासनेचा हा एक भाग आहे. म्हणून अनेक मुली सुद्धा किंवा मुलं सुद्धा शिक्षण घेत असताना सुद्धा हे व्रत, हा उपवास करतात. पण मुलींचा प्रश्न असा होतो की लग्नाआधी चतुर्थीचं व्रत त्या करत असतात आणि लग्न झाल्यावर मात्र सासरी त्यांना सांगितलं जातं की आपल्याकडे चतुर्थीचं व्रत नाही, त्यामुळे तू आता हे करू नकोस. अशा वेळी त्यांना प्रश्न पडतो